इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सध्या जग एका मोठ्या युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभा आहे. इराण अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम जागतिक इंधन पुरवठा साखळीवर होण्याची भीती वर्तवली जाते. भारतात आधी LPG आणि आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत आहे आणि पेट्रोल पंपावर गर्दी सुद्धा वाढू लागली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारत देशातील लाखो पेट्रोल पंप चालकांचं नेतृत्व करणारे कन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरीचे सुपुत्र श्री उदय लोध सर. आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. श्रोते हो, उदय लोध यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी कन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन ही संघटना नेमकं काय करते याबद्दल जाणून घेऊया. हा भारतीय पेट्रोलियम विक्रेत्यांचा महासंघ आहे. ही भारतातील पेट्रोल पंप चालकांची एक राष्ट्रीय स्तरावरची शिखर संघटना आहे. सरकारी तेल कंपन्यांसोबत पेट्रोल पंप चालकांच्या समस्या मांडणं हे या संघटनेचं मुख्य काम आहे. आजचे आपले पाहुणे श्री उदय लोध हे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांना या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलंय. जगामध्ये जी काही युद्धजन्य स्थिती आहे त्यामध्ये अगदी सर्वसामान्य माणसापासून प्रत्येकजण होरपळतोय आणि आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो इंधनाचा. म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरपासनं आता पेट्रोल डिझेलचा अभाव, टंचाई यासारखे बरोबर. प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. रत्नागिरीमध्ये आता हां. हळूहळू पंपामध्ये टंचाईचं चित्र सुद्धा निर्माण झालेलं आहे. तर तुम्ही या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. देशातले सगळे पंप तुमच्या अखत्यारीत येतात. तर तुम्हाला विचारावं असं वाटतं की ही कृत्रिम टंचाई आहे की खरंच पुरवठ्यामध्ये आता कपात झालेली आहे इंधनाच्या? अधिकृतरित्या शासनाकडून किंवा ऑइल कंपन्यांकडून असं कोणतंही विधान केलं जात नाहीये की प्रॉडक्ट कमी आहे. परंतु त्यांच्या काही थोडंसं त्याला टॅक्टिक्स म्हणता येतील की आमच्या प्रत्येक डीलरना कंपन्यांच्या आणि डीलरमध्ये काही पेमेंटच्या टर्म्स असतात. तर ह्या टर्म्स सगळ्या रिव्हर्ट केल्या गेल्या आणि सगळ्यांना ऍडव्हान्स पेमेंटवर आणलं गेलंय. दुसरी गोष्ट की सततचा जो कधीही गाडी पाठवा आणि भरून आणून तुम्ही माल घ्या असं जे असतं ते आता मात्र बंद केलंय. आणि साधारण तुमच्या टँकमध्ये 2 दिवसाचा माल शिल्लक असेल तर त्याच्यापेक्षा जास्त माल आता दिला जात नाही. म्हणजे असं नाहीये की माल देत नाहीयेत, पण तो क्वांटिटी थोडी कंट्रोल केले आणि आर्थिक चाप लावल्यामुळे खूपशा डीलर्सना तो ताण अचानक टर्म्स या पेमेंटच्या अटी ज्या आहेत ते बदलल्यामुळे तो अचानक अशी व्यवस्था होत नाही आणि त्यामुळं पेट्रोल पंपावर येणाऱ्या मालाचं प्रमाण थोडं कमी झालंय. मग असं म्हणूया का की कंपन्यांनी पेट्रोल पंपासाठी कोटा ठरवलाय की एवढाच द्यायचं किंवा असं काही? असं काही नाही, अजून कोणतंही तसं धोरण त्यांनी काही जाहीर केलेलं नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढले तर त्याचा परिणाम आपल्या भारतीय ग्राहकांच्या खिशावर नक्कीच जाणवणार आहे. तर तुम्हाला काय अंदाज आहे की असं कधी होईल किंवा आता व्हायला सुरुवात झाली आहे? आत्ताच्या परिस्थितीमध्ये इंटरनॅशनल प्राइसेसचा जो काही चढ किमती वाढलेल्या आहेत क्रूडच्या आणि दुसरा त्याच्यात एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे डॉलरचा आणि इंडियन रुपीचा जो कन्व्हर्जन रेट आहे तो एक महत्वाचा असतो. सध्या तोही भारतीय रुपये त्याच्यामध्ये खूप पैसे, $1 खरेदी करायला आपल्याला भरपूर रुपये द्यावे लागतात. म्हणजे याचा परिणाम हा आपल्याला मिळणारं इंधन हे महाग होण्यामध्ये प्रत्यक्षच झालेला आहे. म्हणजे शासनाला किंवा ऑइल कंपन्यांना हे इंधन आता खूप महाग पडतंय. पण तसं बघितलं तर आपलं जे आंतरराष्ट्रीय दराचा प्रतिसाद किंवा त्याचं जे रिफ्लेक्शन आपल्या रिटेल सेल्स प्राइसवर यायला पाहिजे तर ते तसं प्रत्यक्षात येत नाही. हे आता आपल्या लक्षात आलं असेल की गेले कित्येक वर्ष आपल्या किमती स्थिर आहेत. कारण या आंतरराष्ट्रीय दर आणि आमच्या रिटेल सेलिंग प्राइस याच्यामध्ये शासन एक बफर म्हणून काम करतं आणि एक्साइज ड्युटी नावाची एक ड्युटी असते ती कमी जास्त करून त्याचा भार
ग्राहकावर येणार नाही अशा पद्धतीनं ते एक प्ले केलं जातं. तुम्ही म्हणालात की सरकार नेहमी बफर म्हणून तेल कंपन्या आणि पेट्रोल पंपाच्या मध्ये भूमिका सांभाळत असतं. तर आत्ता हो. ह्या स्थितीमध्ये पंप चालकांसाठी अशी कुठली सूचना शासनाकडनं आली आहे का? किंवा काही असं सांगितलं गेलंय का शासनाकडनं तुम्हाला? नाही, मी बफर हा जो शब्द वापरला हा किमतीच्या बाबतीत होता. हां, हां. अदरवाईज पेट्रोल ऑइल कंपन्यांचा पेट्रोल डीलर्सना होणारा पुरवठा हां. याच्यामध्ये काही शासनाचा रोल अजूनपर्यंत तरी नाही नसतो. हां, ऑइल हां. कंपन्याच हे पुरवठा संपूर्णपणे नियंत्रित करत असतात. हां, हां. आत्ता या घडीला असं कोणतंही अधिकृत भूमिका शासनाने किंवा ऑइल कंपन्यांनी घेतलेली नाही हां, की तुम्हाला पेट्रोल डिझेल कमी मिळेल. हां, पण हां. मगाशी सांगितलं असं की वेगवेगळ्या प्रकारे तो पुरवठा नियंत्रित केला जातोय. हां, हां. ज्याच्यामुळे मार्केटमध्ये सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात माल उपलब्ध राहावा. हां. असं व्हायला नको की कदाचित एकाच त्या पॉकेटमध्ये कोणी जास्त माल साठवून ठेवला तर दुसऱ्या पॉकेटमध्ये तो नाही मिळाला. हां, तसं हां. होऊ नये म्हणून ती घेतलेली काळजी आहे. पण मग ह्याच्यामुळेच काय होतं, जसं जेव्हा युद्धाची सुरुवात झाली त्यानंतर 1-2 दिवसातच अशा अफवा पसरवल्या गेल्या, की आता पेट्रोल मिळणारच नाही, डिझेल मिळणार नाही. मग आपल्याकडे सगळीकडे रांगा दिसल्या. आता परत ही स्थिती आलेली आहे आणि ह्याची सगळ्यात मोठी भीती अशी आहे, की ती अफवा पसरवल्या जातात आणि त्याच्यानंतर लोकं साठेबाजी पण करतात. अर्थात ते किती करणार हा भाग आहेच. पण तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यावरती? काय आहे हे सगळी अ, स्थिती? हे वस्तुस्थिती आहे की लोक अफवांवर जास्त लवकर विश्वास ठेवतात. हां, म्हणजे हां. सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला होळीची सुट्टी आली होती होय, आणि होय. होळीच्या सुट्टीमुळे निम्मे पेट्रोल पंप बंद होते हो. आणि त्यामुळं उरलेले पंप चालू राहिले तर त्याच्याकडे रांगा लागून ते त्यावेळेस संपलं होतं आणि मग सॅटर्डे संडे असं काही सुट्ट्या आल्या होत्या. हं, तर हं. त्यावेळेस तसं तो उगाच टंचाई झाल्यासारखं दिसलं ते. हं, हं. प्रत्यक्षात तसं काय नव्हतं. हां, आत्ताच परिस्थिती अशी आहे की एकूणच वातावरण आपण मीडियामध्ये बघतो आणि हे सगळं हे बघून हां, हां. ग्राहकाला मात्र एक प्रकारची इन्सिक्युरिटी वाटायला लागली हं, हं. आणि जो तो माल म्हणजे साधारणपणे एखादा स्कूटरवाला आला तर तो एरवी ₹200 पेट्रोल टाकतो पण सध्या हो. मात्र त्याला टँक फुल करून हवी असते. हां, हां. आणि हां. असं जरी म्हटलं प्रत्येकानं थोडं थोडं म्हटलं हं, तरी हं. तीच विक्री दुप्पट तिप्पट चौपट या प्रमाणात वाढते हां, आणि हां. मग तिथे बाजारमध्ये अचानक माल संपणे हां, वगैरे गोष्टी होतात. तर हां. ऍक्च्युली काय अजून शॉर्टेज किंवा प्रॉडक्ट तसं कंट्रोल केलेलं नाहीये. हां, पण हां. लोकांनी पॅनिक बाईंग केल्यामुळं हं, ही हं. परिस्थिती निर्माण होऊ शकते. हं, हं. तशी परिस्थिती अजून तरी काही आलेली नाही की हां, लोकांनी पॅनिक बाईंग करावं. हां. दुसरी गोष्ट हां. याच्या जोडीला मी असं सांगू इच्छितो की पेट्रोलियम पदार्थ घरात नेऊन स्टोरेज करणं हं. हे अत्यंत धोक्याचं आहे. हं. अत्यंत ते ज्वालाग्रही आहे हं. आणि त्याचं असं घरी स्टॉक करणं हे संपूर्णतः चुकीचं आहे. पेट्रोल पंपावर कितीही स्टॉक असला तरी तो अंडरग्राऊंड असतो आणि त्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घेतलेली असते. ती काळजी आपण घरी घेऊ शकत नाही. हं. त्यामुळं काही रुपये वाचवण्यासाठी किंवा काही गैरसोय टाळण्यासाठी हं, हं. आपण घरात कॅन भरून ठेवणं हे अत्यंत धोक्याचं आहे. ग्राहकांनी ते करू नये असं आम्ही सांगू तुम्हाला. हं. आता तुम्ही जसं म्हणालात, की नियंत्रित झालेला आहे पुरवठा कंपन्यांकडनंच पेट्रोल पंप चालकांसाठी. तर हे बघता तुमच्या समोर म्हणजे पंप चालकांसमोर कोणती आव्हानं किंवा अडचणी निर्माण झाल्या आहेत, की ह्याच्यात सगळ्यात डील करायचं आहे. समोर ग्राहक पण आहेत आणि एकीकडे नियंत्रित पुरवठा उपलब्ध होतोय. आमच्या समोर सगळ्यात मोठी चॅलेंजेस सगळी हां. आमच्या समोरच आहेत आता. हो, खरंय. कारण आमच्याकडे येणारा ग्राहक रोजचा असला तरी तो आता मात्र तो आमच्याकडे थोडंसं विलन सारखं बघतो. कारण आता माल आम्हाला येणार तो आम्ही ठरवू शकत नाही किती यायचा. हो, तो हो. वाटायचं आणि ग्राहकाला तोंड द्यायचं. हे आम्हाला 3 प्रकारची प्रेशर असतात. एक म्हणजे ऑइल कंपन्यांचं प्रेशर असतं की तुम्ही पैसे ऍडव्हान्स द्या. शासनाचं प्रेशर असेल आता की तुम्ही चुकीचा प्रकार होणार नाही अशा पद्धतीनं वाटप करा. हं. आणि तिसरं प्रेशर आमच्याकडे ग्राहकाचं असतं की प्रत्येकालाच जास्त हवं असतं. हो. आता ही 3 प्रेशरला आम्हाला तोंड द्यायचं आहे. हं, हं. या पलीकडे आम्हाला आर्थिक बाजू सांभाळणं हे फार जिकिरीचं झालेलं आहे हं. सगळ्या पंपवाल्यांना. कारण ऍडव्हान्स पैसे आमची सायकल संपूर्णतः रिव्हर्स झालेली आहे. हो. हे सगळ्यांना अडचणीच्याच गोष्टी आमच्यासाठी आहेत या व्यापारात आता. हो. मी ह्याच मुद्द्यावर येणार होते, की क्रेडिट देणं आता कंपन्यांनी बंद केलं आणि ॲडव्हान्स पेमेंट कंपन्या मागतात.
तर तुम्ही म्हणतात की ते आम्हाला त्रासदायक होतं, तर नेमकं म्हणजे काय? कसे व्यवहार असतात हे सगळे पंप चालक आणि कंपन्यांचे? कसं आहे तुम्हाला सांगतो की हां. ऑइल कंपन्या आम्हाला जे पुरवठा करत होते, तर आज गाडी आमची समजा भरायला पाठवली, हं. तर आजच्या तारखेला इन्व्हॉइस झाला, तर आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्या आजच्या लोडचे पैसे देणं त्यांना अपेक्षित असतं. हं. त्याला ईओडी म्हणतात, एंड ऑफ द डे क्रेडिट. त्या आजच्या दिवसाचे आजच पैसे देतो. हां. परंतु शनिवार, रविवार, बँक हॉलिडे हं. हे ज्या वेळेला येतात, पण डेपो मात्र चालू असतात. तर त्या दिवशीचे पैसे आम्ही त्या दिवशी पाठवू शकत नाही. हं. तर आम्हाला अजूनपर्यंत एक सवलती असायच्या की शनिवारी समजा तुम्हाला बँक हॉलिडे असली तरी माल द्या आणि ते पैसे तुम्ही सोमवारी पाठवा. आता हीच गोष्ट त्यांनी ऍडव्हान्स पेमेंटवर टाकल्यामुळे हां. असं झालंय की एक कोणताही छोट्यात छोटा पंप म्हटला तरी त्याची एक दिवसाची सायकल 10 लाख रुपयापासून पुढे चालू होते आणि मोठ्या पंपांचे अधिक पैसे रोजची विक्रीचे तेवढे होतात. आता हे पैसे 1 किंवा 2 दिवस अगोदर पाठवायचे कंपनीला, तर एवढे पैसेच तयार होत नाहीत. असं आहे. तर ही आर्थिक चणचण मोठी आहे. त्यात हा मार्च महिना आहे. कुठल्याही पेट्रोल पंपला आता बँका अचानक पैसे देणार नाहीत. उलट असलेले आमचे टेम्पररी ओडी वगैरे आम्हाला बँका क्लिअर करायला लावतात मार्च महिन्यामध्ये. ती एक मोठी अडचण आहे. आणि आज आम्हाला संपूर्ण व्यवसाय करण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याचाच मोठा आता तुटवडा प्रत्येक पंपवाल्याला आहे. त्याशिवाय अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला कंपन्यांकडे भरपूर माल असतो त्यावेळेला ते आम्हाला काही वेळेला त्यांची टार्गेट अचीव्ह करण्यासाठी 7, 14, 21, 28 किंवा मंथ एंडला आम्हाला उधारी देतात आणि सांगतात तुम्ही 3 दिवसांनी 5 दिवसांनी याचे पैसे द्या. तुम्ही मार्केटमध्ये पुढे उधारी सोडा. बँकेची एक ईडीएफएस नावाची फॅसिलिटी असते. आज माल उचलायचा आणि 10व्या दिवशी पैसे भरायचे. त्याच्या अर्थ त्याला व्याज लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टी असतात. अचानक या सगळ्या फॅसिलिटीज विड्रॉ केल्या. विड्रॉ केल्यानंतर ह्या माल खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे भांडवल कोणाकडेही नाही. त्यामुळे कसं बसं ताठवागाठव करून प्रॉडक्ट आणण्याची व्यवस्था जो तो करतोय. त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये हा तुटवडा निर्माण होणार आहे. आणि ऑइल कंपन्यांनी असं अचानक करणं हे गैर आहे, असं चुकीचं आहे. यासाठी हा जो जीवनावश्यक वस्तूचा जो पुरवठा आहे त्याच्या पेमेंटच्या टर्म्स अचानक बदलू नयेत म्हणून आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला, पुरवठा मंत्र्यांना आम्ही एक निवेदन देतोय की तुम्ही ऑइल कंपन्यांना असं अचानक बदलायला सांगू नका. आम्ही काही कुठले एखादी कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीकडे जातोय असं कधी होत नसतं. आम्ही त्यांच्या बरोबरच राहणार आहोत आयुष्यभर. तर त्यांनी थोडंसं या बाबतीत व्यवहारी भूमिका घ्यावी जेणेकरून आम्हाला माल आणता येईल आणि बाजारात सगळ्या ग्राहकांना माल पुरवठा करता येईल. देशामध्ये किती पेट्रोल पंप आहेत? साधारण आकडेवारी तुम्हाला माहिती आहे का? आता खासगी कंपन्या आणि शासकीय कंपन्या मिळून 1 लाख पेट्रोल पंप संपूर्ण देशात आहेत. देशभरात आहेत. अर्थातच फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागामध्ये पण हे सगळे पंप आहेत. हो सगळे. मग ह्या सगळ्यामध्ये आता ही टंचाई कृत्रिम किंवा जे काही आहे ते त्याच्यामध्ये पुरवठा करताना किंवा वितरण सर्व पंपांपर्यंत पोहोचवताना काही अडथळे येत आहेत का? म्हणजे त्या टँकर चालकांचा काही प्रश्न निर्माण झालेत का किंवा असं काही आहे? नाही, वाहतूक ही काही समस्या नाही, कारण ती सिस्टम म्हणून लागलेली असते. गाडी डेपोतून भरणं, त्या पंपाला जाणं, त्याचे रूट मॅप केलेले असतात. त्याला काही अचानक बाबा आज कमी जास्त माल मिळाला म्हणून तसं काय तो ताण नसतो. गाडी भरल्यानंतर त्या पॉइंटला जाणे ह्याच्यात काही मोठं एक वेगळं काही नव्यानं करावं लागत नाही. तेव्हा ग्रामीण असो, शहरी असो, कुठेही असो, गाडीत डेपोत गाडी भरल्यानंतर पुढे काही अडचण नाही, भरेपर्यंतची अडचण. ह्याच्यामध्ये आता हे आपण राष्ट्रीय लेवलचं कंपन्यांबाबतचं बोलतोय. जिल्हा प्रशासनाकडनं काही असं तुमच्यापर्यंत आलंय का की एवढंच पेट्रोल ग्राहकांना द्या, एवढाच कोटा त्यांना ठरवून द्या, निश्चित करा, असं काही? असं आलेलं नाही, परंतु जिल्हा प्रशासनाकडून आणि ऑइल कंपन्यांकडून असं एक ऑइल कंपन्यांकडून आम्हाला व्हर्बल इन्स्ट्रक्शन आहेत आणि जिल्हा प्रशासनाचं एक लेटर आम्हाला नोव्हेंबरमध्ये आलेलं आहे त्यावेळेच्या सिच्युएशनवर. पण ते लेटर अजून विड्रॉ झालेलं नाही. म्हणजे ते अस्तित्वात आहे की आम्ही कोणालाही कॅनमधून आणि बाटलीमधून पेट्रोल डिझेल द्यायचं नाही. आता ही जी स्थिती आहे ही थोडंसं आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अडचणीची स्थिती आहे. प्रत्येक वेळेला माणूस साठा करण्यासाठी कॅनमध्ये नेतो असं नसतं.
आपला डोंगराळ भाग आहे किंवा असं खेडेगावामधून काही असे पंप नाही आहेत प्रत्येक ठिकाणी. हो हो तर माणूस येतो किंवा आपल्याकडे शेतीची कामं चालतात, ह्याच्या खणीची कामं चालतात, चिरे खणीची, त्यांना डिझेल लागतं. शेतीचे ग्रास कटिंगची मशीनला पेट्रोल लागतं. तर त्यांना थोडंसं याची गरज लागते की कॅन मधून द्यावं लागतं. हो. पण आम्ही शासनाचा नियम तोडला तर कारवाई आमच्यावर होईल, म्हणून आम्ही ते बंद केलेलं आहे. तर थोडंसं प्रशासनाने एक प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन कसं काय ते हाताळावं यासाठी त्यांच्याशी बोलता येईल. आणि कलेक्टरना भेटणार आहोत, त्याविषयी काही करता येतंय ते बघता येईल. खरं तर माझा जो पुढचा प्रश्न आहे तो होऊ नये अशी इच्छा आणि अपेक्षा आहे, पण तरीही युद्धाची ही स्थिती जर अशीच वाढत राहिली तर पुढे काय? म्हणजे पंप चालक आणि वाहन चालक यांच्यासमोर काय आव्हान असेल असं तुम्हाला वाटतं? सर्वांच्या समोर आव्हानाचेच दिवस आहेत. आणि मी असं या निमित्तानं आवाहन करेन की आपले रिसोर्सेस हे संपत आलेले आहेत असं गृहीत धरून अत्यंत आवश्यक असेल तेवढंच वापर करावा. वाहनांच्या मधून शेअरिंग मध्ये प्रवास करावा. गरज नसेल तर शक्यतो खाजगी वाहनं बाहेर काढायची टाळा, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. अशा काही गोष्टी करून इंधनाचा वापर कमी करता येईल. एका गाडीवरून 2 माणसं झाली, कार मधून 4 जणांना जाता येईल, असं काहीतरी करावं लागेल. आणि खप कमी आणता येईल. थोडंसं आहे तीच इंधन आपल्याला अधिक कालावधी करता पुरवता येईल. सर, ह्याला जोडून एक प्रश्न असा की आता एका घरामध्ये 4 माणसं असतील तर 4 टू व्हीलर आणि 1 कार किंवा 2 कार अशी स्थिती असते. तर तुम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये ह्यांना पण एक कोटा ठरवून देईल की एका घरासाठी इतकंच पेट्रोल किंवा असं होऊ शकतं भविष्यात? तर ते शासनाचा लुकआउट आहे, कसं त्याचं वाटप रिस्ट्रिक्ट करायचं. कारण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काही रिस्ट्रिक्शन आणल्या जातात. अजून त्याचा अंदाज आलेला नाही ऑइल कंपन्या कधी वेदर ते प्रॉडक्ट कंट्रोल कितपत करतायत की नाही करतायत की ईज ठेवतायत. आणि जर हे कंट्रोल केलं तर जास्त पॅनिक होतं. जर मार्केटमध्ये लूज ठेवलं, अवेलेबल ठेवलं तर लोकांचं तेवढं पॅनिक बाईंग होत नाही आणि लोक गरजे तेवढंच खरेदी करतात. ते ऑइल कंपनीचा पुरवठा कसा राहतोय त्याच्यावर अवलंबून आहे. मगाचपासून तुम्ही तर खरं नागरिकांना म्हणजे वाहन चालकांना आवाहन करता आहातच की किती इंधन वापरलं पाहिजे. तरीही जाता जाता एकूण सगळीच परिस्थिती पाहता आणि तुम्हाला भविष्यातली सुद्धा अंदाज साधारण आले असतील, तर तुम्ही काय एक फायनल आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल? येणारे दिवस हे कोणाचेही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की हे अजून किती ताणू शकेल. पण प्रत्येकाचीच अडचण आहे. पेट्रोल पंप चालक हा याच्याकडे काही सर्व गोष्टींचं उत्तर तयार नाही आहेत. तो देखील एक आपल्यासारखाच एक अडचणीत असलेली एक एजन्सी आहे किंवा डीलर आहे. याचाही ग्राहकांनी विचार करावा. शासन देखील ठराविक मालाचंच वितरण करणार आहे. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक व्हेकल ओनरनी जर काही जबाबदारीनं वागले, समजुतीनं वागले तर बाजारात काही कुठे क्लॅशेस होणार नाहीत आणि जास्तीत जास्त स्मूथपणे आपण याचं वितरण करू शकू असं मला वाटतं. हे अगदी खरं आहे की ग्राहक, सरकार आणि ऑइल कंपनी यांच्यामधले हे पंप चालक असतात आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही देशामध्ये करता आहात सर. आणि तुम्ही ही सगळ्यांचीच अडचण सांगितली आहे. म्हणजे पंप चालक काय आणि ग्राहकांच्या बाजूने सुद्धा तुम्ही सांगितलत की त्यांची काय स्थिती होऊ शकते. तर एकूणच कठीण परिस्थिती आहे. सगळ्यांनीच योग्य पद्धतीने वागणं आता गरजेचं आहे. आणि याबद्दल तुम्ही जी वस्तुस्थिती आता लोकांना सांगितली, आमच्या श्रोत्यांना सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मला माहिती आहे खूप व्यस्त तुमचं वेळापत्रक आहे, त्याच्यातही वेळ काढलात आणि आकाशवाणी रत्नागिरीसाठी वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. आमच्या भूमिका ग्राहकांपर्यंत पोहोचवायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. इंद्रधनुष्य